जो रस्ता 4च महिन्यांपूर्वी बांधून तयार झाला तिथे आता पुन्हा खड्डे पडले जात असल्यामुळे नाशकात नगरसेविकाच आक्रमक झाल्यात। दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गाच्या दुर्दशेबद्दल अनेक व्हिडिओ समोर येत असून लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत। पाहूयात एक रिपोर्ट। नाशिकमध्ये चाललंय काय हा प्रश्न लोकच नाही तर राज्यामध्ये भाजपसोबत सत्तेत असलेले अजित पवारांच्या गटाचे नगरसेवकच विचारू लागले। 4 महिन्यांपूर्वी जो रस्ता सुरू झाला त्याच रस्त्यांवर आता स्मार्ट सिटी अंतर्गत सीसीटीव्हीसाठी खड्डा कशासाठी खोदला यावरून नगरसेविका हेमलता पाटील आक्रमक झाले। मात्र हे सगळे आरोप नाशिक महापालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांनी फेटाळले आहेत। कॉन्क्रीट रोड आता झालाय ना? कधी झालाय कॉन्क्रीट रोड? कुठे मला कुठे बोलवा तुम्ही मालका? कोण आहे तुम्ही? एक ट्रॅक्टर एक ट्रॅक्टर वाला उभा आहे आणि ब्रेकर घेऊन उभा आहे। कोणाला विचारलं तुमच्याकडे परमिशन आहे का? हा रोड मी आता आयुक्तांची लेखी परमिशन असल्याशिवाय हे काम करायचं नाही। हे काम आता बंद करायचं नाही काम। कुठे इंजिनियर कुठे? मग तो आता इथं का नाही उभा? जिथं पॉइंट आहे तिथं स्मार्ट सिटी कॅमेराला बसवून चालू आहे। पण ह्या रस्ता आता केला 2 महिन्यापूर्वी, मग तो परत फोडायचा। महानगरपालिकेपासून ते कॅनडा कॉर्नर पर्यंत 3 ते 4 महिन्यापूर्वी हा रोड केला। या रोडचं कॉन्क्रिटीकरण केलं आणि कॉन्क्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर आज स्मार्ट सिटीचे लोक या ठिकाणी आले। या ठिकाणी त्यांचा कुठलाही इंजिनियर उपस्थित नाही। त्यांचा एक कोण फिरोज म्हणून ठेकेदार आहे, तो देवळालीमध्ये आहे आणि आता हे धुळ्याचे बिगारी आहेत आणि हे रस्ता फोडण्याचं काम सुरू आहे। मी महानगरपालिकेच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी पण बोलले। त्यांनी मला असं सांगितलं की आम्ही स्मार्ट सिटीला सांगितलं होतं की रस्ता करण्याच्या आधी तुमची कामं करून घ्या, तरी पण हा रस्ता आता फोडलेला आहे। हा रस्ता मी आता परत खड्डे टाकून बुजवते। आपण खोदकाम करत नाही। आता आपण काय करत होते, इथे जे जे स्मार्ट सिटीचा जे ऑप्टिकल फायबरचा चेंबर बसवायचा होता, तो जे शेवटचा चेंबर आहे ना, तो आपला रोड लेवलवर आला पाहिजे। मग रोड फायनल झाल्यानंतर मग आपण तेवढा कट करतो पीस, खाली चेंबर असतो तेवढा पीस कट करतो, ते पीस कट करून त्याच्यावर ढापा बसवतो। तो ढापा आता तुम्ही बघा एकदम रोडला मॅच झालाय। तो काल तोच काम चालू होता। याला असं नाही म्हणू शकत आपण की परत खोदकाम करताय। खोदकाम तर ऑलरेडी खोदकाम करून सगळं टाकून आपल्याला दिसतोय ते, तर ते थोडा टेक्निकल विषयाबाबत आय थिंक ते असेल। दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गाची झालेली दुर्दशा यावरून सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय। रस्त्याची ही स्थिती पाहून लोक संतप्तपणे व्यक्त होत आहेत। स्पेस टेक्नॉलॉजी रोड आले, स्पेस टेक्नॉलॉजी अमेरिकेला काही दिवसांनी आपला भारत मागे टाकणारे रोडच्या बाबतीमध्ये बघू शकता मित्रांनो। अमेरिकेला अरे हो 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 हो, कारण अमेरिका मागेच आहे आपल्या इंडियाच्या बाबतीमध्ये। खड्डेच एकदम छोटे छोटे। हो हो बच गया, अरे बाय बच गया, ले आराम से चल। अमेरिकेला मागे टाकणारे आपला इंडिया स्पेस टेक्नॉलॉजी बाबतीमध्ये। चंद्रावर खड्डे असतील पण महाराष्ट्रात खड्डे नाही। सूर्यावर डाग लागेल पण महाराष्ट्राला डाग लागू शकत नाही। ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे मित्रांनो। जाऊ दे, चल जाऊ दे। उडत्या बस येत आहेत, उडत्या 4 व्हीलर येत आहेत। अरे सावकाश, अरे मध्ये टाकायची यार, सावकाश घे सावकाश। एक साइड खड्डा आहे। हा हा बघ 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 बघ, तुला सांगितलं यार। हा दुर्दशा का? रोड टॅक्स, जीएसटी टॅक्स, टोल टॅक्स सगळं काय भरत असताना आमचे मेंटेनन्स, आमच्या गाड्या एवढ्या महागाच्या असताना नाही, आमचे वाहतूकदारांचे हे हाल का? बघा, ट्रान्सपोर्ट हा सरकारचा अविभाज्य भाग असताना सरकार याच्याकडे कानाडोळा करते। सरकारची जीवनवाहिनी असणारी ट्रान्सपोर्ट हब कुठेतरी खाईत फेकला जातोय, कारण मंत्री संत्री आमदार यांना बघायला टाइमच नाही, सगळे भ्रष्ट कारभार। रत्नागिरी शहरामध्ये चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच खड्ड्यांचं साम्राज्य आहे। जिल्ह्याच्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेरच ही स्थिती असेल तर सामान्यांसाठीचे रस्ते कधी सुधारणार असा प्रश्न लोकांना पडलाय। कलेक्टर कार्यालयासमोरच्या रस्त्यावर 3-3 फुटांपर्यंतचे खड्डे पडले।
रत्नागिरी शहरामध्ये चक्क जिल्हाधिकारी कार्यालयांच्या ऑफिसच्या दारामध्येच या ठिकाणी खड्डे पडलेले पाहायला मिळत आहेत. शहरातल्या मुख्य दळणवळण मधला हा रस्ता आहे. जवळपास 3 फुटांपासून ते अगदी 5 फुटांपर्यंतचे हे खड्डे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच खड्ड्यामधून मार्गक्रमण करत सध्या रत्नागिरी वासीय जे आहेत ते प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.